नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीतील अट रद्द, उच्च न्यायालयाचा हा सर्वात मोठा निर्णय आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता हा उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे, जसं की अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीतील अट रद्द करण्यात आलेला आहे, ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीतील अट रद्द, उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना बंधनकारक करण्यात आलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा ही भेदभावपूर्ण आणि घटनाविरोधी असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित नियम रद्दबातल ठरवला. न्याय अनिल किलोर आणि न्या राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. अकोला जिल्ह्यातील 10 अंगणवाडी सेविकांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महिला व बालविकास विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमधील नियम 7(1) आणि क ला आवाहन देण्यात आले होते. यामुळे पर्यवेक्षिका पदासाठी पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा 55 वर्षांवरून थेट 45 वर्षांवर आणण्यात आली होती. या सेविका गेल्या 2 दशकाहून अधिक काळ सेविका म्हणून कार्यरत आहेत. 2001च्या निर्णयानुसार 10 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देण्याची तरतूद होती. त्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष होती. मात्र त्याच वर्षी 7 डिसेंबर 2001 रोजी जारी करण्यात आलेल्या या दुरुस्ती पत्रकाद्वारे ती 55 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली होती. बघा, पाहू शकता, अनुभवामुळे अधिक सक्षमता. खरं तर राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की 55 वर्षाच्या वयात पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यास निवृत्तीपर्यंत केवळ 3 वर्षाची सेवा उरते आणि तसेच 25 अंगणवाडी केंद्रावर देखरेख ठेवण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे काम या वयात कठीण जाऊ शकते. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावलेला आहे. पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी 55 वर्षाच्या वयात पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती दिल्यास केवळ 3 वर्षाची सेवा उरते आणि पुढे सेवा जर 3 वर्षाची जरी उरली तरी 25 अंगणवाडी केंद्रावर देखरेख ठेवण्याचं आणि अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी काम जो आहे तो या वयामध्ये होईल का, असा देखील सवाल आपल्या न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावल्याची घटना समोर येत आहे. पाहू शकता, आपल्या अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीतील ही अट रद्द करण्यात आलेला आहे. उच्च न्यायालयाचा हा सर्वात मोठा निर्णय आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.